माझा रिअल लाईफ एक्सपिरियन्स सांगतो. माझ्या लाईफमध्ये एक मोठा काळ गेला ज्यावेळेस मी यूट्यूबवर सेल्फ इम्प्रूव्हमेंट, सक्सेस, लाईफ खूप सारे व्हिडिओ बघायचो. पुस्तकं पण वाचली आणि ते व्हिडिओ बघून, पुस्तकं वाचून खूप मोटिवेट होऊन जायचो की मी हे करेल, मी ते करेल. पण जेव्हा ते मोटिवेशन जायचं, मी परत माझ्या त्या आधीच्या रुटीनवर येऊन जायचो. आणि जेव्हा मोटिवेशन असेल तेव्हाच काम करेल, नसलं मोटिवेशन तर नाही. याच्यामुळे मला कधीच रिझल्ट नाही मिळाले. पण आज मी मोटिवेशनवर डिपेंड नाही आहे माझ्या महत्त्वाच्या कामासाठी. मी तुम्हाला 3 सोल्युशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, ज्याच्यानंतर जर तुम्ही ते इम्प्लिमेंट केले तर तुम्हाला पुढे मोटिवेशनची गरज पडणार नाही ते काम करण्यासाठी, आणि तुम्ही ते अचीव करू शकाल जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्ही स्वप्न बघताय. त्यासाठी सर्वात आधी समजून घेऊ की मोटिवेशन काय असतं. मोटिवेशन एक एनर्जी असते, एक डिझायर असते जी आपल्याला पुश करते ॲक्शन घेण्यासाठी. मोटिवेशन 2 टाईपचे असतात, इंटरनल मोटिवेशन आणि एक्सटर्नल मोटिवेशन. जेव्हा एखादी गोष्ट करायला आपल्याला आवडते, फॉर एक्झाम्पल समजा क्रिकेट खेळणं, डान्स करणं, याला हे इंटरनल मोटिवेशन झालं, जे की पॉवरफुल असतं आणि हे जास्त वेळपर्यंत टिकतं. आणि दुसरं असतं एक्सटर्नल मोटिवेशन, ज्याच्यात मला गव्हर्नमेंट जॉबसाठी एक्झाम क्रॅक करायची आहे, मला लूज वेट करायचं आहे, हे झालं एक्सटर्नल मोटिवेशन. मेजॉरिटी लोकांमध्ये हेच असतं जे चॅलेंजिंग असतं, कारण की आपल्याला प्रोसेस नाही आवडत, आपल्याला फक्त फायनल आउटकम पाहिजे असतं. म्हणून असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला जर एक्सटर्नल मोटिवेशन तुमचं जर केव्हा काही असेल तर त्या प्रोसेस एन्जॉय करणं शिकून घ्या, जेणेकरून तुम्हाला सक्सेसफुल होण्याची तुमची प्रोबॅबिलिटी वाढते. अजून एक मोटिवेशनबद्दल असं म्हटलं जातं की मोटिवेशन डझंट कम फ्रॉम लॉजिक, इट कम्स फ्रॉम इमोशन. म्हणजे काय, जर तुम्ही अभ्यास केला तर एक्झाम क्रॅक होण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे, हे लॉजिक म्हणतं. याच्यामध्ये काही मोटिवेशन नाही किंवा कोणती एनर्जी नाही आहे. पण आपल्यापैकी जर कोणी गव्हर्नमेंट जॉब क्रॅक केला तर आपण इन्स्पायर होऊन जातो, आपण मोटिवेट होऊन जातो. ते एक इमोशन येतं आपल्यामध्ये, ती एक एनर्जी येते आणि आपण अभ्यास करायला पुढे जातो. पण एक गोष्ट मोटिवेशनच्या बाबतीत अशी आहे, मोटिवेशन कॉन्स्टंट नाही आहे. देर इज नो पॉईंट ऑलवेज वेटिंग फॉर द मोटिवेशन. त्याच्यामुळे मोटिवेशनच्या बाबतीत लेट सी द सोल्युशन्स, जेणेकरून आपण मोटिवेशनवर डिपेंड न राहता ॲक्शन घेऊन आपण अचीव करू शकू जे आपल्याला अचीव करायचं आहे. सोल्युशन नंबर 1, क्रिएट नॉन निगोशिएबल रुटीन्स. अशी रुटीन बनवा की जी बिलकुल नॉन निगोशिएबल असेल. फॉर एक्झाम्पल समजा की मी 2 तास स्टडी करेल प्रत्येक दिवसाला, किंवा मला दर दिवसाला 1 तास मला माझे एक स्किल मला शिकायचं आहे. स्मॉल टार्गेट ठेवा, टाईम पण फिक्स करा. नो मॅटर वॉट, परिस्थिती काही असो, पण मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही असं हे 8-10 दिवस कराल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तुम्हाला रिझल्ट्स दिसायला लागतील आणि तुम्ही खुश असाल तुमच्या रिझल्टबद्दल. नंबर 2चं सोल्युशन आहे डिझाईन युअर एन्व्हायरमेंट. माझा विश्वास ठेवा, ही एवढी पॉवरफुल गोष्ट आहे की ती तुम्हाला खूप हेल्प करेल तुमच्या काम पूर्ण होण्यासाठी. त्याच्यामुळे असे रेडी राहा, अशा सगळ्या गोष्टी मेंटेन करा की जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. जे काही डिस्ट्रॅक्शन्स असतील सगळे डिस्ट्रॅक्शन काढून टाका, स्पेसिफिकली तुमचा मोबाईल. आणि हे एन्व्हायरमेंट याप्रमाणे मेंटेन केल्याने तुम्हाला हेल्प करेल तुमच्या कामासाठी सुद्धा. आणि नंबर 3चा सोल्युशन आहे ट्रॅक युअर प्रोग्रेस अँड रिवॉर्ड युअर सेल्फ. मी स्वतः पर्सनली करतो, आजही करतो, आणि ते मोटिवेट करतं. तो जे आपण ठरवलं आहे 7 दिवसाचं चॅलेंज, 10 दिवसाचं चॅलेंज, ते पूर्ण करायला पण आपल्याला ते मोटिवेट करतं. आणि ज्यावेळेस ते आपण कंप्लीट करतो त्यावेळेस आपल्याला पण आनंद होतो की आपण पूर्ण केलं. आणि शेवटी जो रिवॉर्ड आहे, जो आपण डिसाईड केलं असतं की हा माझा रिवॉर्ड आहे, आणि जो जेव्हा तो रिवॉर्ड आपण घेतो आणि त्याचाही आपल्याला आनंद मिळतो. हे बघा, कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की मी आय विल ॲक्ट, कारण की नॉलेजने काहीच बदलत नाही, जर तुम्ही ॲक्शन घेतली तरच बदल होणार आहे. थँक्यू.